उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामध्ये मी पिंपरी विधानसभा या पदावरती काम करते. परंतु आज माझ्याच पक्षामधून माझ्यावरती इतकं अश्लीलप्रमाणे बोलण्यात आलेले की आज जेव्हा मी माझ्या पक्षामध्ये तिकीटासाठी दावेदार होते, पक्षामध्ये काम केलेलं असताना देखील आज मला पक्षातीलच माजी आमदार आमचे जिल्हा प्रमुख यांनी सरळ सरळ माझ्यावरती मला सांगितलंय की जर तुला पक्षाची तिकीट हवी असेल तर तुला माझा जे काय असेल त्या ऑफर नुसार तुला जर माझा शब्द त्यांचा हाच होता, तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. या शब्दावरती त्यांनी मला सरळ सरळ हे सांगितलेले की तू कॉम्प्रोमाइज करत असेल तर मी तुझ्या तिकीट विषयी बोलेल, नाहीतर मला तुझ्या तिकीट कडून मला दुसऱ्या माझ्या कार्यकर्त्याला तिकीट द्यावी लागेल. तर अशा पद्धतीने पक्षामधूनच तिकिटासाठी मला अश्लीलपणे त्यांच्यासोबत संबंध ठेवण्याचे त्यांनी डायरेक्टली हे म्हणजे मला डायरेक्टली इनडायरेक्टली ते बोलतायत की माझ्याशी संबंध तुला ठेवावा लागेल. आणि पक्षामध्ये असं तिकिटासाठी जर एका आमदारासोबत जर असं माझ्याकडून ऑफर मला देतायत की तिकीट पाहिजे तर तुला माझं ऐकावं लागेल, तुला मला ते सगळं दाखवावं लागेल, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलंय. आणि मी अपेक्षा करते की आज आपल्या सर्वांसमोर की मला न्याय द्यावा, पक्षाने माझा विचार करावा की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीवरती एक महिला म्हणून पक्षातच माझ्यावरती अन्याय होतोय. माझ्याच पक्षाचा माजी आमदार गौतम चाबुकस्वार माझ्यावरती तिकिटासाठी दबाव टाकून त्यांच्या मनाची मनमानी म्हणून त्यांनी माझ्याकडे शरीर वाचण्याची भूमिका ठेवलेली आहे. आणि अशा अवस्थाने मी पक्षाला न्याय मागते की अशी आपल्या पक्षामध्ये नेतृत्व जर ठेवलं पिंपरी चिंचवड मध्ये ते तर आपल्या महिलेमध्ये आज माझ्या अन्याय होतं तर अनेक महिला चुप्पीत येऊन बसले असते ना, असा माझा आरोप आहे की ही घटना आधी महिलांसोबत झाली असणार आहे. कुणी पुढे येऊन न बोलल्यामुळे आज मी स्वतः पुढे येऊन माझ्यावरचा अन्याय व्यक्त करते. तर आपल्या मार्फत माझ्या पक्षाला मी निवेदन करते की आज जो प्रकार माझ्यासोबत घडतोय त्याच्यावरती मला न्याय द्यावा आणि अशा आमदाराला पक्षाने योग्य तो धडा शिकवावा अशी मी पक्षाला विनंती करते. तिथेच मी थांबते. आपण माध्यमासमोर तर आपली भूमिका मांडलेली आहे. यानंतर आपण पोलीस प्रशासनाकडे याचे काय तक्रार वगैरे काय करणार आहात का, किंवा पुढचं पाऊल काय असेल आपलं? मला सरळ सरळ धमकी दिली होती की माझ्याविषयी जर कुठे काही वक्तव्य केलं तर मी तुझ्या फॅमिलीला इथून गायब करेल असे मला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे मी आजपर्यंत गप्प होते. पण आता जर पाणी डोक्याच्या वर गेलंय आणि मी गप्प बसले तर असंच गप्प इतर म्हणजे राजकारणामुळे असं जो वक्तव्य अशी राजकीय लोक असतात जे महिलांना पुढे जाण्यासाठी कुठला मागचा सपोर्ट नाहीये, तर अशा प्रकारे ऑफर देऊन जर महिलांना तिकीट देत असतील तर माझा अशी इच्छा आहे की अशा लोकांना इथल्या इथंच दाबण्यासाठी माझ्यासारख्या महिलेने आवाज उठवणं गरजेचं आहे. म्हणून मी आज सगळ्यांना स्वतः धाडस करून तुमच्यापर्यंत आज माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करते. आपण माध्यमासमोर बोलला, आजची भूमिका तुमची नेमकी काय असणार आहे? इथून तुम्ही सरळ पोलीस प्रशासनाकडे जाणार आहात का तक्रार करण्यासाठी? हो, मी आज जी माझी भूमिका आहे ती पोलीस प्रशासनाला जाणार आहे आणि माझी भूमिका तिथं मी व्यक्त करून त्यांना मांडणार आहे. त्याच्यावरती माझा कायदेशीर व्यवस्थेवरती विश्वास आहे. त्यामुळे मला कायदा सुव्यवस्था आणि भारतीय रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान मांडलेलं त्या संविधानावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर आज मी तुमच्या समोर बोलते. तर मी माझी भूमिका पोलीस स्टेशनला मांडणार आहे आणि त्या व्यक्तीविरुद्ध मी माझी तक्रार दाखल करते. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सर्व पत्रकार या ठिकाणी जमलेले त्यांचं देखील शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो. काल जे माझ्यावर आरोप झाले त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मनमोकळेपणाने मी बोलणार आहे. आपण देखील जे प्रश्न विचाराल त्याला मी उत्तर देणार आहे. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे पार्लमेंटरी बोर्ड हे तिकीट वाटपाचं काम आमचं चालू होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या पिंपरी चिंचवड भोसरी मतदारसंघातील उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. हा विषय जो झाला काल, हा विषय दापोलीचा होता. दापोलीमध्ये अनुसूचित जाती पुरुष हा मतदारसंघ होता. त्या महिलेने त्या ठिकाणी
तिकीट मागितलं आणि तिकीट मागितल्यानंतर सर्व आमचे जे प्रमुख होते शिवसेनेचे, त्या ठिकाणी हा पुरुष मतदारसंघ असल्यामुळं पुरुषांना त्या ठिकाणी AB फॉर्म देणं किंवा तिकीट देणं योग्य राहील. ज्यावेळेस महिलांना संधी मिळेल, महिलांचा अनुसूचित जातीचा वाढ राखीव होईल, त्यावेळेस त्यांचा विचार निश्चितपणे केला जाईल. अशा प्रकारचे आम्ही सगळा एकत्रित निर्णय घेतला आहे. पक्ष म्हणून मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर अनेक त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, मुंबईचे पदाधिकारी होते, संपर्क नेते होते आमचे. या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा जो निर्णय आहे तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं एक एकत्रित निर्णय असल्यामुळं ते तिकीट आम्ही पुरुष मतदारसंघात आम्ही पुरुषाला त्या ठिकाणी दिलं. परंतु ह्या महिलेने एक दिवस दोन दिवस अगोदरच धमक्या देण्याची सुरुवात केली. आम्हाला धमक्या आल्या, त्याच्यानंतर आमचे नेते मंडळी त्यांना धमक्या आल्या आणि एक दिवस ज्या दिवशी आम्ही AB फॉर्म वाटत होतो त्या दिवशी अशी धमकी आली की जर मला AB फॉर्म दिला नाही तर मी गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयासमोर जाळून घेईन. ही पहिली धमकी होती. त्याची पार्श्वभूमी अशी होती, जाळून घे. आणि हे आमच्या सगळ्या नेते मंडळींना आम्ही सांगितलं की अशा अशा प्रकारच्या धमक्या येतात आणि त्या पद्धतीने आम्ही तो विषय संपवला होता तिथं. परंतु काल परत जे गलिच्छ आरोप माझ्यावर केले त्याच्या संदर्भात म्हणजे मलाही खूप वाईट वाटलं की ही जी महिला आहे माझ्या मुलीच्या वयाची महिला आहे. त्याच्यामुळं मला खरोखर एक फार कालपासून अस्वस्थ झालो. ह्या प्रक्रियेमध्ये एवढं गलिच्छ राजकारण केलं जात आहे याचं मला दुःख आहे. आणि ठीक आहे, आज पक्षामध्ये प्रत्येकाला संधी मिळते, पक्ष प्रत्येकाला संधी देत असतो. महिला जर त्या ठिकाणी राखीव असतात तर आम्ही निश्चितपणे त्यांचा विचार केला असता. आम्हाला पुरुष असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही ते प्राधान्य सगळ्यांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी दिलं. त्याच्यामुळं जे काय आम्ही निर्णय घेतले पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात आमच्या अनिता ताई देखील आहेत, या पदाधिकारी त्या प्रक्रियेमध्ये सामील होते. यांनाही माहीत आहे की त्या ठिकाणी कशा पद्धतीचं हे झालं, ह्या पण त्या प्रक्रियेमध्ये सामील. कारण का आम्ही यांना का घेतलं की आम्हाला वरून आदेश होते की महिला ज्या आहेत, ज्या मतदारसंघामध्ये महिला उमेदवार आहेत त्यांच्या अन्याय व्हायला नको म्हणून यांना आम्ही त्या प्रक्रियेमध्ये आम्ही पूर्ण घेतले होते आणि त्यांच्या ह्या साक्षीदार आहेत. आणि हे सगळं AB फॉर्म तिकीट वाटप होत असताना त्या ठिकाणी ह्या देखील त्या ठिकाणी होत्या. त्याच्यामुळं हे जे केलेले जे आरोप आहेत ते निराधार आहे आणि देशापोटी केलेले आरोप आहेत. त्याच्या पाठीमागे कोण आहे ते देखील आम्हाला समजलेलं आहे, ते देखील माहिती आहे आम्हाला याच्या पाठीमागे कशा पद्धतीने आरोप झालेले कोण आहेत. तर त्याच्यामुळं हा विषय जो आहे विषय पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये गेले 40 वर्ष, मी 25 वर्ष महानगरपालिकेत आहे, मी 5 वर्ष आमदार, आज शिवसेनेची धुरा मी आज जिल्हा प्रमुख म्हणून इतके वर्ष सांभाळतोय. मला आमचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला तरी देखील आम्ही संघटना म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. मी काय घरी बसलेलो नाहीये. पक्ष संघटनेसाठी मी त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आम्ही सगळे शिवसैनिक आम्ही एकत्र आहोत. आणि हे करत असताना असे आरोप होणं, हे आरोप जे झालेले आहेत हे मी पूर्ण फेटाळतोय. कारण की असली कुठलीही परिस्थिती निर्माण झालेली नाहीये आणि कधीही जर निर्माण झालेली नाही. हे जे आरोप आहे हे आरोप मी पूर्णपणे फेटाळतोय आणि खोटे आरोप आहेत. आज ना उद्या सत्य बाहेर येईल, आज ना उद्या सत्य बाहेर येईल, त्यावेळेस दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. पाणी पाणी